मकर राशी 28 ऑगस्ट नंतर 5 मोठ्या घटना घडणार. मकर राशीच्या मित्रांनो, आज रात्री तुम्ही स्वतःचा कुटुंबाचा मकर राशीच्या व्यक्ती असाल तर पुढील काही सेकंदात हातातील मोबाईल बाजूला ठेवायची तर अजिबातच चूक करू नका. कारण 29 ऑगस्टच्या पौर्णिमेनंतरच्या मध्यरात्री आकाशात चंद्राची आणि शनिदेवाची अशी भयंकर दृष्टी जुळाली आहे की तुमच्या राशीचा स्वामी न्यायाधीश शनिदेव आणि स्वतः न्यायाचा त्रिशूळ घेऊन उभा राहिले आहेत. मकर राशीच्या जातकांनो, आज तुम्ही तुमच्या आयुष्यात 5 अत्यंत भयंकर घटना घडणार आहेत. ज्या स्त्रीला तुम्ही स्वतःच्या कुटुंबाचा भाग मानले, जिच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला, त्याच कपटी स्त्रीने तुमच्या पाठीमागे रचलेला विषारी डाव आज पुराव्यासकट तुमच्यावर उघड्यावर पडला आहे. तिने सत्य समोर येताच तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला अर्ध्यावर सोडून गेला तर तुमची पाठीशी उभी असलेली ती विषारी स्त्री तुम्हाला रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी सर्वांना सावधान आणि पहा हा अंतिम फैसला. नमस्कार मंडळी, चला तर मंडळी एकही सेकंद न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. पौर्णिमेनंतरची ब्रह्मांडात उलथापालथ. मकर राशीच्या मित्रांनो आणि बहिणींनो, आज 29 ऑगस्टच्या सोबत पौर्णिमेनंतरचे या मध्यरात्री आकाशात अत्यंत भयंकर नक्षत्र योग तयार झाला आहे. तुमच्या राशीचा स्वामी न्यायाधीश शनिदेव वक्री चाल सोडून न्यायाच्या पूर्ण रूपात उभा आहे आणि चंद्राची उग्र दृष्टी थेट मकर राशीच्या 8व्या आणि 12व्या भागावर पडत आहे. ज्योतिषशास्त्रात स्पष्ट सांगितले आहे, जेव्हा पौर्णिमेनंतरची रात्र उजाडते तेव्हा अंधारात शिजलेली कटकारस्थाने, पाठीमागे रचलेले विषारी डाव आणि कपटी स्त्रीने केलेले गुप्त प्रयोग प्रकाशात आल्याशिवाय राहणार नाहीत. गेल्या कित्येक महिन्यापासून ज्या छायेत तुमच्या घराला घेरले होते, ती छाया आता शनिदेवाच्या एकाच प्रहाराने जळून भस्म होणार आहे. दुसरी घटना, त्या स्त्रीला भयंकर असा डाव उघड होणार आहे आणि अडकलेला पैसा मोकळा होणार आहे. आजच्या या मध्यरात्रीनंतर मकर राशीच्या जातकांना तुमच्या आयुष्यात भयंकर 5 घटना टप्प्याटप्प्याने घडणार आहेत. पहिली महाभयंकर घटना, जो कपट्या स्त्रीचा डावचा अंत. तुम्ही ज्या स्त्रीला स्वतःच्या घरातील मानले, जिच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला, तिने तुमच्या सुखी संसाराला, प्रगतीला अशी दृष्टी लावली, याच पहिला पुरावा समोर येईल. तिच्या मुखवट्याचा भयंकर काळा चेहरा उघडा पडेल. दुसरी भयंकर घटना, अडकलेल्या पैशांचा मार्ग मोकळा झाल्याने तुम्हाला किंवा वर्षापासून तुमचा जो पैसा ब्लॉक झाला होता, ज्या पैशावर कपटी स्त्रीने नजर ठेवून अडवून ठेवले होते, तोच पैसा अचानक मोकळा होण्याचा भक्कम मार्ग तुमच्यासमोर येईल. तिसरी घटना, बदनामीचा अंत आणि निदर्शनातून मुक्ती. तिसरी भयंकर घटना, विषारी बदनामीचा अचानक. मकर राशीच्या जातकांना तुमच्या पाठीमागे नातेवाईकांमध्ये किंवा समाजात जी बदनामी विषारी पसरवली होती, ती पसरणारी व्यक्ती स्वतःच उघडी पडेल. तेही लोक स्वतःहून तुमच्या सांगतील तुमच्या विरुद्ध आम्हाला कसे भडकवले. आणि चौथी भयंकर घटना, मानसिक ताण आणि आजारापासून मुक्ती. गेल्या काही दिवसापासून घरात अचानक वाढलेली भांडणे, रात्री अचानक लागलेली भीती, निद्राक्षण आणि अस्तव्यवस्था एका रात्रीत गायब होईल. तुमच्या घरात एकदा पुन्हा प्रसन्नचे वातावरण निर्माण होईल. पाचवी घटना, शत्रूचा स्वतःचा डाव त्यांच्या विरुद्ध उलटणार. पाचवी घटना, शत्रूचा स्वतःचा डाव त्यांच्यावरच उलटणार आणि शत्रू सांगते, शनिदेवाचा न्याय जेव्हा होतो तेव्हा खड्डा खणणारा स्वतः खड्ड्यात पडतो. त्या कपटी स्त्रीने तुमच्या विनाशाची तो डाव रचला होता. तो डाव आता तुमच्यावर, घरावर, तिच्यावर, आयुष्यात असा उलटणार आहे. पण मकर राशीच्या जातकांनो, ती कपटी स्त्री नेमकी कोण आहे? ती तुमच्या रक्ताच्या नात्यातली आहे का, की शेजारीन कोण आहे का? कोणता पुरावा तुमच्या हातात पडणार आहे, हे आपण, ज्यामुळे तिची बोलती कायमची बंद होईल, हे आपण आता पुढील पाहणार आहोत. माझ्या मकर राशीच्या मित्रांनो, आपण त्या भयंकर सत्याचा बुरखा फाडणार आहोत, ज्या सत्याची तुम्ही गेले कित्येक महिने वाट पाहत होता. 29 ऑगस्टच्या पौर्णिमेनंतरच्या या मध्यरात्री आकाशात शनिदेवाच्या दृष्टिक्षेपात असा चमत्कार घडणार आहे. अंधाराशी कोणत्याही विषारी डावात लपून राहू शकत नाही. शास्त्र सांगतं, पुरुष उघडपणे बांधतो, पण कपटी स्त्री ही गोड बोलून पाठीमागे कट रचत असते. ती माणसा मला सावरणं अशक्य होतं, पण आता साक्षात न्यायाधीश शनिदेव किंवा कृत्यात हिशोब चुकता करण्यासाठी उभे ठाकले आहेत. कपटी स्त्री नेमकी कोण आहेत? आता तुमच्या मनात प्रश्न असा असेल, गुरुदेव, स्त्री नेमकी कोण आहे जी माझी सुखी संसाराला दृष्टी लावते आहे? 29 ऑगस्टच्या या रात्री नक्षत्राच्या गणनेनुसार ही कपटी स्त्री 3 वेगवेगळ्या रूपात तुमच्या अत्यंत जवळ वावरत आहे. पहिले रूप, जवळचे रक्ताचे नातेवाईकाचे, तुमच्याच कौटुंबिक वर्तनाशी अशी स्त्री तुमच्या बहुजे
सासूसून किंवा जवळची काकू जी समोर अतिशय प्रेमाची आणि मागे पण पाठीमागे तुमच्या घरातील भांडणावर आणि मालमत्तेवर डोळा ठेवून असते. दुसरे रूप अति जवळची मैत्रीण किंवा गुप्त शत्रू, अशी स्त्री जिला तुम्ही स्वतःच्या घरातील रहस्य सांगितले, जिच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला, ती स्त्री बाहेर जाऊन तुमच्या नावाची बदनामी करत आहे. तिसरे रूप घरावर नजर ठेवणारी ती स्त्री, तुमच्या शेजारची किंवा जवळची अशी स्त्री जी तुमच्या प्रगतीवर, तुमच्या मुलांच्या यशावर आणि तुमच्या घरातील पैशावर अत्यंत विषारी काळी नजर ठेवून असते. ती स्त्री कशी उघडकीस येणार आहे, तिचा डाव कसा उघड येणार, तो विषारी डाव अत्यंत एकाग्रतेने 29 ऑगस्टच्या रात्रीनंतर काय घडणार आहे. पौर्णिमेनंतरची ती अलौकिक ऊर्जा, त्या स्त्रीची बुद्धी अशी भ्रष्ट होईल की जी स्वतःलाच गर्वात किंवा रागाच्या भरात मोठी चूक करून बसेल. तुम्हाला अचानक असा एक व्हॉट्सॲप मेसेज येईल, व्हॉट्सॲप मेसेज नोट प्राप्त होईल, जी नियतीच्या खेळामुळे थेट तुमच्या हातात पडेल किंवा तिसऱ्या एका व्यक्तीकडून तिची स्त्रीची ऑडिओ रेकॉर्डिंग किंवा स्क्रीनशॉट पुरावा तुमच्यासमोर येईल. काही लोकांच्या बाबत ती स्त्री स्वतःची चूक करेल, जी कारस्थानी घरातील सर्व ज्येष्ठ समोर येतील. ज्येष्ठांसमोर येईल. सत्य समोर आल्यानंतर तुमच्या अंगावर काटा येईल. ज्या स्त्रीसाठी तुम्ही सर्व काही केले, तिचे तुमच्या विनाशाचा कट रचत होती, हे पाहून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. पण मकर राशीच्या जातकांना हे सत्य समोर येणे म्हणजे तुमचा पराभव नाही, तर शनिदेवाने तुम्हाला त्या विषारी जाण्यातून मुक्त करण्याचा प्लॅन केला आहे. जेव्हा या कपटी स्त्रीचा बुरखा फाटेल, तेव्हा तुमच्या घरावरची काळी नजर एका क्षणात नष्ट होईल. तिचे कट कारस्थान उघडे पडल्यामुळे तुमच्या घरातील नकारात्मक कायमची संपेल आणि तुमच्या समृद्धीचे दरवाजे उघडे होतील. पण थांबा, सत्य कळल्यानंतर तुम्ही कोणती एक महाभयंकर चूक अजिबात करू नका. जर ती चूक केली तर शनिदेव हा न्याय करूनही जर तुम्ही चूक केली तर शनिदेवाचा हा न्याय उलटून पुन्हा संकटात सापडाल. तर तो ब्रह्मांडीय इशारा आहे. आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. मकर राशीच्या मित्रांनो, आता जे मी काही तुम्हाला सांगणार आहे ते अतिशय काळजीपूर्वक ऐका. जेव्हा 29 ऑगस्टच्या या पौर्णिमेनंतरच्या त्या कपटी स्त्रीचा खरा चेहरा पुराव्यासकट तुमच्यासमोर येईल, तेव्हा तुमच्या संतापाचा, रागाचा भयंकर उद्रेक होईल. तुम्हाला वाटेल की तिने तुमच्या सुखी संसाराची जे वाटोळी केली त्याचा बदला लगेच घ्यावा. पण लक्षात ठेवा, सत्य समोर येणे हे फक्त पहिली पायरी आहे. खरी परीक्षा इथे सुरू आहे. तुमची राशी, स्वामी, न्यायाधीश आणि दिवस स्पष्ट येणारा इशारा सत्य उघड झाल्यानंतर जर तुम्ही तुमच्या रागावर ताबा ठेवू शकला नाही, तर 3 महाभयंकर चुका केल्या, तर शनिदेवाचा हा न्याय उलटून तो पुन्हा संकटाची काळी छाया तुमच्यावर होऊ शकते. म्हणून हा इशारा हलक्यात घेण्याची घोड चूक अजिबात करू नका. पहिली महाचूक, सत्य कळलं की लगेच त्या स्त्रीवर तुटून पडणे किंवा जाहीर भांडण करणे. मकर राशीचे लोक तसे शांत असतात, पण जेव्हा त्यांचा संयम सुटतो तेव्हा त्यांचा राग नियंत्रित होत नाही. सत्य उघड झाल्यावर ते लगेच त्या स्त्रीशी थेट वाद घालू नका, ओरडा करू नका किंवा घराबाहेर धिंगाणा घालू नका. जर तुम्ही रागाच्या भरात चुकीचे शब्द बोलला किंवा हात उचलला, तर त्या क्षणी स्त्री स्वतःचे रडण्याचे नाटक करून उलट तुम्हाला दोषी ठरवेल आणि पोलिसात किंवा समाजात अडकवण्याचा कट असेल. शनिदेवाचा न्याय शांतपणे उघडकीस येतो. त्याआधी सर्व पुरावे, कॉल रेकॉर्डिंग, मेसेज स्वतःकडे सुरक्षित ठेवा. शांत राहा, योग्य वेळेची वाट पहा. दुसरी भयंकर चूक दाखवून तिला पुन्हा घरातील गुपिते सांगणे. मकर राशीचे लोक स्वभावाने भावनिक, लवकर बिघडणारे असतात. जेव्हा त्या कपटी स्त्रीला कळेल की ती बुरखा फाटला आहे तिचा, तेव्हा तिच्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती समोर रडण्याचे ती नाटक करेल, पाय धरेल किंवा स्वतःला अतिगतीने दाखवेल की. पण मन उघड करून ऐका. तुम्ही जिच्या या बनावट अश्रूंना बोलून तिला पुन्हा माफ केले किंवा घराच्या आधी सारखे स्थान दिले, तर स्वतःच्या हाताने स्वतःचा गळा सगळा घोटण्यासारखा ठरेल. ही किती गोड असली तरी तिचे विष आता जात नाही. ती स्त्री पुन्हा संधी साधून अशी विषारी आहे की यावेळी तुम्हाला सावरणं आवश्यक होईल. तिला माफ करा, पण कशाची असलेल्या या सर्व भावनिक, कौटुंबिक संबंध कायमचे तोडून टाका. भविष्यातील आर्थिक योजना आणि गुप्त प्लॅन्स. तिसरी सर्वात महाभयंकर चूक, हंगामी प्रगती, आर्थिक प्लॅन उघड करणे. 29 ऑगस्टच्या या पौर्णिमेनंतर मकर राशीच्या जातकांसाठी पैशांचे, नवीन नोकरीचे आणि व्यवसायाचे भाग्य दरवाजे उघडणार आहे. या काळात माझा चांगला काळ सुरू झाला आहे असे सांगून नातेवाईकांमध्ये किंवा सोशल मीडियावर बढाई मारू नका. तुमची नवीन गुंतवणूक, जमिनीचे व्यवहार किंवा पैशांची आवक याबद्दल माहिती पूर्णपणे गुप्त ठेवा. त्या स्त्रीचा डाव उघड झाला असला तरी तिची काळी नजर अजूनही तुमच्यावर पडू शकते. आता सर्व कपटी डावापासून मुक्त होऊन पौर्णिमेच्या या रात्री क्षणी महादेवाची कृपा मिळवण्यासाठी कोणते नक्षत्र सिद्धी महा उपाय करायचे आहे, आपण शेवटच्या भागात पाहूया. मकर राशीच्या मित्रांनो, त्या कपटी स्त्रीचा विषारी नजर, घरावर केलेली वाईट बाधा आणि तुमच्या प्रगतीत आणलेले सर्व अडथळे कायमचे जळून भस्म करण्यासाठी 29 ऑगस्टच्या या पौर्णिमेनंतरची रात्र अत्यंत शक्तिशाली प्रयोग करा. एका काचेच्या किंवा मातीच्या वाटीत 2 अखंड भीमसेनी कापूरवडे आणि 2 किंवा 5 काळ्या मिरीचे दाणे वाटीत ठेवा आणि त्यामध्ये कापूर ठेवा. त्यावर 5 काळ्या मिरीचे दाणे ठेवा आणि ते पेटवून द्या. त्याचा धूर संपूर्ण घरात, विशेष मुख्य दरवाजावर, बेडरूम
मध्ये तिजोरीत आसपास दाखवा. दूर फिरवताना मनात ओम शनेश्वराय नमः, ओम शनेश्वराय नमः, ओम नमः शिवाय या मंत्राचा सतत जप करा. अशी ती काळी मिरीची कापुरासोबत जळेल अशी ती काळी मिरी कपटी स्त्रीच्या तुमच्यावर काळी नजर टाकलेली आहेत, भानामती केलेली आहे. नकारात्मक ऊर्जा तिची जळून खाक होईल. आणि दुसरा महाउपाय, साक्षात शनिदेवाने अभेद सुरक्षा कवच 29 ऑगस्टच्या पौर्णिमेनंतर जेव्हा चंद्राचा आणि शनिदेवाचा हा दुर्मिळ योग बनत आहे तेव्हा हे सुरक्षा कवच धारण करणे आवश्यक आहे. आज रात्री एका तांब्याच्या पात्रात स्वतः पाणी, थोडे कच्चे दूध, चिमूटभर काळे तीळ, अक्षता घ्या. आकाशातील चंद्राकडे पहा. 2 सोमाय ओम सोमाय नमः म्हणत हळूहळू अर्घ्य अर्पण करा. त्यानंतर घरातील देव्हाऱ्यात मोहरीच्या तेलाचा दिवा लावून शनिदेवासमोर हात जोडून एक वेगळा हनुमान चालिसा किंवा शनी कवच पाठांतर करा. या उपायाने तुमच्या भोवती असे आलेख सुरक्षा कवच तयार होईल ज्याला भेदण्याची ताकद या जगातल्या कोणत्याही कपटी शत्रूमध्ये उरणार नाही. आता डोळ्यातील अश्रू पुसून टाका. 29 ऑगस्ट पौर्णिमेनंतर तुमच्या आयुष्यात दुःखाचे, अपमानाचे, संघर्षाचे दिवस कायमचे मागे पडले आहेत आणि शनिदेवाची, महादेवाची कृपा तुमच्यावर, आयुष्यावर अथांग समृद्धीचा सुवर्णकाळ घेऊन येत आहे. नोकरी, व्यवसाय, गुंतवणूक, भविष्य, धनलाभ होईल. शत्रूचे सर्व कटकारस्थान धुळीत मिळून कुटुंबाला आनंद, शांती, समृद्धी असे आनंदाचे वारे वाहू लागेल. लोकांची तुमच्यावर हसलेले, पाप केले असतील त्यांच्या यशामुळे नतमस्तक व्हावे लागतील. आता मनातील सर्व भीती, अस्वस्थता, संताप काढून टाका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.